चांदवड तालुक्यातील 13 गावे आणि 8 वाड्या वस्त्यांवर 10 टँकरद्वारे 24 फेऱ्या करत भागवली जाते तहान। नाशिकच्या चांदवड तालुक्यातील डोंगर रांगांच्या पायथ्याशी व डोंगरवरील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे। तर 13 गावे आणि 8 वाड्या वस्त्यांवर 10 टँकरद्वारे 24 फेऱ्या करत पाणी पुरवठा केला जात आहे। त्यामध्ये नांदुरटेक, कुंडाणे, कानडगाव, दरेगाव, डोणगाव, पुरी, वडगाव, पंगू, कळमदरे, काळखोडे, गंगावे, कुंदलगाव, परसोल, मेसनखेडे खुर्द, आहेरखेडे, भांबंदळ वस्ती आदी गावांना पाणी टँकरद्वारे चालू आहे। तसेच एल निनोच्या प्रभावामुळे अद्यापही दाखल झाले नसल्याने विहिरींनी तळ गाठल्याने आणखीन 10 गावांचे प्रस्ताव दाखल झाल्याने टँकरच्या संख्येत वाढ होणार असल्याचे चांदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांनी माहिती दिली। सर, आपल्या चांदवड तालुक्यामध्ये पाण्याचे टँकरची काय समस्या आहे, काय सांगा? नमस्कार। सध्या आता जून महिना सुरू आहे। आपल्याकडे टँकर एप्रिलपासून सुरू झालेले आहे। आपण चांदवड तालुक्यामध्ये ज्या ज्या टंचाईग्रस्त आपल्या ग्रामपंचायती आहेत तिथून वेळेत माहिती घेऊन आणि त्यांच्या डिमांडनुसार वेळेत प्रस्ताव मागून घेण्यात येतात आणि वेळेत त्यांचे प्रस्ताव मंजूर करून टँकर सुरू करण्यात येतात। सद्यस्थिती अशी आहे की आपल्याकडे सध्या 13 गावं, 8 वाड्या अशा ठिकाणी 10 गाड्यांद्वारे टँकरच्या खेपा सुरू आहेत आणि एकूण 24 फेऱ्या ह्या गावामध्ये केल्या जातात। सध्या आपल्याकडे MGPचा जो जलकुंभ आहे तिथून आणि नगरपालिकेच्या जलकुंभावरून पाण्याचे स्रोत या टँकरला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि टँकरच्या फेऱ्या ह्या मुदतीत केल्या जातात। आताच घेतलेल्या आम्ही माहितीनुसार जूनमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण एल निनोचा पण प्रभाव आहे आणि अजून ते पावसाची सुरुवात झालेली नाही। परंतु जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे टँकर पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।